आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, असं बसून चालणार नाही। काहीतरी काम शोधावं लागेल, पण कोण देईल मला काम? त्या अद्वैतकडे इमोशनल ड्रामा करून काम तर घेतलं, पण आता तेही गेलं। काय करू, कुठे जाऊ? वकील, हे वकील नको त्या वेळेला का फोन करतात? हॅलो सर, मी ना आत्ता थोडं बिझी आहे, तुम्हाला नंतर कॉल बॅक करू का? अहो नाही नाही, ऐका माझं, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय। अहो मॅडम, माझं पेमेंट बाकी आहे। नाही म्हणजे सुरुवातीला फक्त नोटीस होती म्हणून मी काय बोललो नाही, पण आता जशी केस पुढे जाणार तुम्ही माझं पेमेंट देऊन टाका। काय किती पैसे? आता तुमच्याशी पैशाचं काय बोलायचं, तसं तर मी 50,000 घेतो, पण तुम्ही आमच्या सरांच्या रेफरन्सने आलायत म्हणून तुम्ही फक्त 40,000च द्या। ओके, डोंट वरी। एवढे पैसे कुठून देऊ मी याला? काय झाडाला लागलेत का पैसे? अहो देताय ना, त्या म्हणजे चेक देताय की कॅश घ्यायला घरीच येऊ का ऑनलाईन करता? तोंड उघडायचं आणि वर डोंट वरी म्हणायचं। अहो 40,000 सर, कशाचे एवढे पैसे हो? अहो कसले पैसे म्हणजे, वकील आहे मी, फी आहे ती माझी। हे बघा, तुम्ही पैसे द्या तरच केस पुढे जाईल। नाही देणार तुमचे पैसे, नका लढू माझी केस, ठेवा फोन आता। अहो काम करायचं नव्हतं मग कशाला वेळ घालवायचा माझा? हट, एकीकडे भीक मागायची वेळ आली आणि 40,000 याला काय किडनॅप विकून देऊ मी? शानपणा करून घर तर सोडून आले, पण आता काय करू? ठीक आहेस आता? म्हणजे होतोय हळूहळू। आई आणि आजी पण सावरतात, पाना गँग सुद्धा आहे, बरी आहे। मुख्य म्हणजे शिवा त्या धक्क्यातून सावरती। पुढे काय होईल बघू। तू नको काळजी करूस, सगळं ठीक होणार। आणि पाना गँग शाळेत जाते ते बरं आहे एका अर्थी, त्यांचं मन तरी रमेल तिकडे। खरंय, हे चहा घे ना। आई, यावेळेस कोण आला असेल? आई आहेस का? दिव्या थांब। काय आलीयस इकडे? माझ्या आईकडे काम आहे म्हणून आले। नाही, त्याशिवाय तू येणारही नाहीस। पण दिव्या, तुला गरज पडेल तेव्हा तू या घरात येणं नाही, आता असं इकडे चालणार नाही। चंदन, हे बघ, माझं ऐकून घे आधी। मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही। तुला गरज पडेल तेव्हा तू इकडे येशील आणि आम्ही तुझ्यासाठी उभे असू असं वाटलं तुला? असं कधीच होणार नाही। त्यामुळे इथनं आता सरळ निघायचं। मला घरात तमाशा नकोय, प्लीज लिव्ह। प्लीज दिव्या, जा। चंदन, काय हे असं कोण बोलतं? बरोबरच बोलतोय अर्चना। ज्या चुका ती आजवर करत आली आहे ना, त्या कर्मांची फळं आहेत। बघू दे। घे चहा घे, बस। थंड होईल। आशू, अरे आशू, तू कशाला आला इथे? तू थांबायचं ना। आणि संपदा कशी आहे, बरी आहे का? संपदा ओके, सगळे आहेत तिच्याबरोबर। तू काही खाल्लं नाही आहेस, उपवास सोडला नाही आहेस, म्हणून मी आलोय घेऊन तुझ्यासाठी। आणि मी तुला एकटं पडू देणार नाही। मला माहिती आहे तुला वाईट वाटलं असणार। आशू, आता वाईट काय वाटायचं यार? आपल्या संपदेसाठी मी एवढं नाही का करू शकत? आणि आता तिने बरं होणं खूप गरजेचं आहे, तिला बरं वाटलंच पाहिजे। होईल ग ती बरी, पण काही झालं
तरी मी तुला एकटं पडू देणार नाही. काय झालं? अशी तू मला आत्ता बोललास ना की एकटं नाही पडू देणार. हो, नेहमी साथ देशील माझी. ऑफकोर्स. मग रॉकी बरोबर हे सगळं का झालं हे शोधायला मदत कर ना मला. शिवा, हे घे, खाऊन घे आधी. ऐक ना, अशी तुला पटत नाही का मी काय बोलते ते? अगं तू उपाशी आहे शिवा, आधी खाऊन तर घे, मग बरं वाटेल जरा. अशी तुझा नाहीच आहे का विश्वास माझ्यावर? हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. माझ्याकडे आता नाही आहेत पुरावे, पण मला हे माहिती की तो ऍक्सिडेंट नव्हता. अरे बर, मला एक गोष्ट सांग. त्या दिवशी तू बाल्कनीत आलीस, तुला आईने बघितलं, तू पडणार होतीस, तुला आईने वाचवलं. यातलं काहीतरी तुला आठवतंय का? बाल्कनीत कशी आलीस त्याचं काय आशू? सांग ना, आठवतंय का? नाही आठवते मला काही. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुला दिंडीत गेल्यानंतर हे सगळं आठवलं? आशू, मला पण- नाही माहिती मला का आठवलं. कदाचित त्या वातावरणात सगळं झालं असेल. अरे कदाचित देवाने सगळं समोर आणून ठेवलं असेल माझ्या, पण आठवलं हे महत्वाचं नाहीये का? शिवाय बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला दिंडीत गेल्यानंतर सगळं आठवलं, पण आता परवा घडलेली घटना तुला आठवत नाहीये. आशू, काहीतरी माझं म्हणणं आहे ते आठव. हे बघ, ऐक माझं, हा खूप मोठा धक्का होता हे मलाही माहिती. त्यानंतर तू टेन्शन मध्ये होतीस, एकाच गोष्टीचा सतत विचार करत होतीस, आणि अशा परिस्थितीत आपल्याला गोष्टी इमॅजिन होतात. हव्या. आशू, काय बोलतोस? मी फक्त ही शक्यता आहे. हे बघ शिवा, तू फक्त तुझ्या शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. तुझं लक्ष आपोआप डायव्हर्ट होईल बघ. आणि एकदा लक्ष डायव्हर्ट झालं की सगळे विचार क्लिअर होतील. ट्रस्ट मी. काय रे शिवा, अरे बोल ना. तुझा स्वतःवरती विश्वास आहे का नाही? पप्पा, मी तुला प्रश्न विचारला ना, आधी त्याचं उत्तर दे. मला नाही माहित पप्पा. मला नाही जमणार आता गॅरेजमध्ये काम करायला. मी नाही आहे वेगळी, मी ही इतर मुलींसारखीच आहे, साधी. तुम्ही म्हणताय तसं काहीच खास नाहीये माझ्यात. अरे हेच चुकतंय ना तुझं. हे बघ शिवा, मी आता तुला जे काही सांगतो ना ते नीट ऐक. इथेच तर तुझं चुकतंय ना. दुसऱ्याने कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवायच्या आधी तुझा स्वतःवरती विश्वास नको? तू स्वतःला एवढं कमी का लेखतेस? पण सर, कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटेल ना. बरोबर आहे, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण आयुष्यामध्ये काही लढाया अशा असतात ना ज्या एकट्यालाच लढाव्या लागतात. अशी पळवाट काढून चालत नाही ग, हिमतीनं उभं राहावं लागतं.